नमस्कार, मी प्राची शिरकर. आपण पाहत आहात प्रहार न्यूज लाईव्ह. सुरुवात करूया महत्त्वाच्या हेडलाईन्स. अहिल्यानगरच्या घटनेचे पडद्यामागचे सूत्रधार शोधणार, मुख्यमंत्री फडणवीसांचं वक्तव्य. जालन्यात गोदावरी काठच्या गावांमध्ये शिरलं पाणी, ग्रामस्थांचं सुरक्षित ठिकाणी स्थलांतर. जळगावमध्ये गिरणा नदीला पूर, शेकडो एकर शेती पाण्याखाली. राज्यात पुरामुळे 1,01,00,000 एकर शेतीचं नुकसान, शेतकऱ्यांना दिवाळी आधी मदत देणार कृषी मंत्र्यांची घोषणा. पूरग्रस्तांसाठी राज्य शासनाचे चतुर्थ श्रेणी कामगार देणार 50 कोटींची मदत, तर मुंबईच्या सिद्धिविनायक ट्रस्ट कडून 10 कोटींची मदत जाहीर. रिझर्व्ह बँकेचे नवे पतधोरण 1 ऑक्टोबरला जाहीर होणार, निकालावर बाजाराचे बारीक लक्ष. मुंबई महापालिकेची प्रभाग रचना 6 ऑक्टोबरला जाहीर होणार, मतदारांची 1 जुलैपर्यंतची यादी ग्राह्य धरणार. भाजपचे पेटते कार्यालय पोस्ट केल्याप्रकरणी महाराष्ट्र काँग्रेस विरोधात गुन्हा दाखल, महाराष्ट्र भाजपने केली तक्रार. आजपासून महिला क्रिकेट वर्ल्ड कपचा रणसंग्राम, सलामीला भारत विरुद्ध श्रीलंकेची लढत, तर हरमनप्रीतच्या नेतृत्वात भारतीय संघ सज्ज. महिला क्रिकेट वर्ल्ड कप मध्ये भारत पाकिस्तान येणार आमने सामने, तर 5 ऑक्टोबरला सामना रंगणार.